सविस्तरपणे घडामोडींना सुरुवात करतोय। शिवसेना भाजप समन्वय समितीची बैठक सुरू झालेली आहे। शंभूराज देसाईंच्या पावनगड बंगल्यावर ही बैठक होतीये। विविध राजकीय प्रश्नांवर बैठकीत चर्चा होणार आहे। मंत्रिमंडळ विस्ताराचा महत्त्वाचा मुद्दा आहेच, त्याबरोबरच महामंडळ वाटपावर सुद्धा चर्चा होईल असं कळतंय। समन्वय आणि समतोल असावा यावर भर दिला जाणार आहे या बैठकीत। शिवसेना भाजप समन्वय समितीची शंभूराज देसाई यांच्या पावनगड या बंगल्यावर बैठक सुरू झालेली आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच विविध महामंडळांवर अध्यक्षपदाच्या नियुक्त्यांवर चर्चा होणार आहे। अधिकची शक्ती शिवसेनाच्या उमेदवारांना देणार आणि शिवसेना सुद्धा त्याच पद्धतीने भाजपला उमेदवारांना देणार आहे। त्यामुळे एकनाथजी देवेंद्रजी जे समन्वय करतील, जे काही पुढच्या काळात आज ती चर्चाही नाही आहे त्या विषयाची, आज काही ती बैठकही नाही आहे, पण साधारण राज्याचा आमच्या सर्वांचाच एक निर्णय आहे की भाजपा सेना युती प्रचंड ताकदीने किंतु परंतु जंतू मनात न ठेवता ही प्रचंड ताकदीने पुढच्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका येतील स्थानिक स्वराज्य संस्थासहित राज्याच्या आणि केंद्राच्या सर्व निवडणुकीमध्ये घट्ट राहणार आहे। पण आज तुम्ही घट्ट राहतात, मात्र 1 तारखेला होणाऱ्या मोर्चाला परवानगी आहे ती कुठेतरी नाकारलेली आहे, त्यामुळे आता पोलीस आयुक्तांना भेटायला चाललेले आहेत। तर ठीक आहे ना, परवानगी नाकारली तर देतील परवानगी, आम्ही सांगतील त्यांना आमचे सर्व शिवसेनेचे नेते की का आम्हाला परवानगी पाहिजे, कुठल्या विषयाची परवानगी पाहिजे। त्यांनी नाकारली असेल पण ते किती महत्वाची आहे हे जेव्हा आपण सांगतो प्रशासनाला तेव्हा प्रशासन योग्य निर्णय घेईल। देवेंद्र फडणवीस ताफ्याला काळे झेंडे दाखवले, कसं पाहताय? महाविकास आघाडी विरोधी पक्षात आहे आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचं कामच असतं की कुठल्या ना कुठलं प्रदर्शन करणे, कुठल्या ना कुठे निदर्शनं करणे। त्यामुळे आम्हाला याचं काही फार सिरियस वाटत नाही। आमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी देवेंद्रजी हे वंदे भारत एक्सप्रेस सारखी सुपरफास्ट आहे दोघंही, त्यामुळे किती काळे झेंडे दाखवले आणि किती त्यांचा निषेध व्यक्त केला तरी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला दोघांचं सरकार हे किती फास्ट आणि किती कार्यक्षम आहे माहिती आहे। त्यामुळे यांनी काही फार उपयोग होणार नाही। विकास कामांच्या बाबतीमध्ये अजूनही काही ठिकाणी असं आढळलं स्थानिक लेवलला जेव्हा उद्घाटनाचा कार्यक्रम होतो किंवा मोठा कार्यक्रम होतो किंवा तिथे शिवसेनेच्या कार्यक्रमाला भाजपचे लोक येत नाही, भाजपच्या कार्यक्रमाला शिवसेने लोक येत नाहीत, तर ह्या खालच्या पातळीपर्यंत समन्वय साधण्याकरता 100% समन्वय आहे हो। आता एक प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक व्यक्ती गेला पाहिजे आवश्यक आहे का? काही ठिकाणी शिंदे साहेब गेले पाहिजे, काही ठिकाणी देवेंद्रजी गेले पाहिजे, काही ठिकाणी पालकमंत्री गेले पाहिजे। असं आहे की समन्वय म्हणजे काय असतं, शेवटी तुम्ही जेव्हा दोघंही भूमिका म्हणता त्या भूमिकेची सहमती असतं। कार्यक्रमात नाही गेले म्हणून ते काही असंवाद आहे, एका ठिकाणी कार्यक्रमात हजर नसले म्हणून त्या ठिकाणी काही अडचणी आहे। मला वाटतं काही अडचणी नाही आहे, आमचा समन्वय चांगला आहे, म्हणजे काही बोलाची बात आणि काही तोंडाच्या वाफा फेकण्याकरता नाही आहे। प्रचंड ताकदीने भाजप सेना सोबत आहे आणि पुढच्या काळात तुम्हाला दिसेल की महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापर्यंत जी युती मागच्या काळात होती ती पुढच्या काळातही अधिक घट्ट झालेली दिसेल। पण ही समन्वय समिती तुमची बैठक पार पडते, मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार देखील सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे, त्यामुळे या समन्वय समितीच्या नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल? नाही, हा मंत्रिमंडळाच्या विस्ताराकरता ना ही बैठक आहे नाही चर्चा आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार करणे पूर्णतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि त्यांना समन्वय करण्याकरता देवेंद्रजी दोघं जण निर्णय घेतील। आमचा हा जे समन्वय समिती ठरली आहे भाजप शिवसेनेची, ही समन्वय समितीचा एक कार्यकक्ष आहे, त्या कार्यकक्षामध्ये आम्ही काम करतो। समन्वय समितीची बैठक झाली होती, काही असे घटना घडल्या होत्या की दोन्ही पक्षाच्या लोकांनी टोकाची भूमिका घेतली, जाहीरपणे वक्तव्य करणं असेल तर तो कुठे वाद शमलाय का किंवा त्याच्यावरती तोडगा? नाही, मला असं वाटतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेकदा एका कार्यक्रमाला पत्रिकेत नाव असूनही जात नाही, त्यामुळे काहीसा चुकीचा संदेश जातोय। मला असं वाटतं की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी ह्या सगळ्याची उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की याला परत उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही आणि हाच खरा आमच्यातला समन्वय आहे की बावनकुळे साहेबांनी सांगितल्यानंतर माझं मत परत मांडण्याची काही मला आवश्यकता नाही। जो आमच्यामध्ये समन्वय आहे, जो आमच्यामध्ये संवाद आहे,
तो तसाच टिकावा यासाठी आम्ही समन्वय समितीची बैठक घेतो, याच्या पलीकडे काहीच नाही. येत्या काळात अनेक जे कार्यक्रम आहे शासन आपल्या दारी अशा पद्धतीचे कार्यक्रम आहेत, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एका मंचावर पुन्हा कधी बघायला आज देखील आहेत. मला असं वाटतं की मगाशी साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत. आमच्यामध्ये विचार एक आहे, संवाद एक आहे. तर विविध ठिकाणी प्रत्येकानं जाऊन कार्यक्रम केले तर त्याच्यामध्ये कुठेतरी सुसंवाद नाही, अशातला गैरसमज करून घेण्याची काही गरज नाही. आणि जे करून देत आहेत त्यांना कोण किंमत महाराष्ट्रामध्ये देत नाही हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून काळे झेंडे दाखवणं, आमच्याबद्दल वाईट बोलणं, आमच्याबद्दल बदनामी करणं, ही सगळी सवय आता 13 कोटी जनतेला झालेली आहे. आणि 13 कोटी जनतेला या दोघांचंही नेतृत्व माहिती आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टींना आम्ही किंमत देखील देत नाही. आणि म्हणून दोन्ही नेते अतिशय सक्षमपणानं, परिपक्वपणानं महाराष्ट्रामध्ये काम करतात. तर प्रामुख्याने आजच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आणि साधारणपणे या समन्वय समितीची जे मुद्दे आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत कशा पद्धतीने? बघा, माननीय बावनकुळे साहेबांनी आजची बैठक कशासाठी होती, बैठकीमध्ये काय ठरलं, कशी चर्चा झाली, हे विस्तृत सांगितलेलं आहे. हा समन्वय एवढ्यासाठीच आहे की जसं राज्य सरकारमध्ये सीएम साहेब, डेप्युटी सीएम साहेब समन्वयानं काम करतायत, शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तो समन्वय हा गाव पातळीवरती, बूथ पातळीवरती, वॉर्ड पातळीवरती गेला पाहिजे, याच्यासाठीचे आमचे प्रयत्न आहेत. आणि निश्चितपणे साहेब बावनकुळे साहेब म्हटले तसं शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळं अधिक गतीनं पुढं काम करणं, सरकार चांगले निर्णय घेते ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं आणि दोन्ही पक्षातला समन्वय बूथ स्तरापर्यंत चांगला करणं, मजबूत करणं आणि येणारी 24ची लोकसभा, 24ची विधानसभा ही आत्ताच्या बहुमतापेक्षा जास्त बहुमतानं जिंकणं हा आमचा उद्देश आहे. त्या दृष्टीनं आम्ही सगळेजण काम करतोय. आपण जर बघितलं तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाने आता शिवडी कोर्टाने समन्स काढलेलं आहे, त्यांना कोर्टामध्ये अर्ज लावावा लागला. राहुल शेवाळेंनी मानहानीचं पत्र, मानहानी करणारा दावा त्यांच्यावरती केला होता. सातत्यानं गद्दार, खोके असं म्हणत तुमच्यावरती टीका केली जात होती. कधीतरी हे होणारच होतं. नेमका आज न्यायालयीन प्रक्रिया काय झाली मला माहित नाही, कारण सकाळपासून आम्ही बैठकांमध्ये आहोत. परंतु जेव्हा वर्ष झालं काही आमच्या लोकांना टार्गेट करून गद्दार म्हणणं, खोकं म्हणणं, गटारातलं पाणी म्हणणं, प्रेतं म्हणणं, हे असे सगळे अपमानास्पद शब्द आणि प्रतिमा खराब करणारे शब्द जे लोक वापरतात त्यांना निश्चितपणे असं न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. आणि न्यायालयीन प्रक्रिया ही शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळं न्यायालयाला सकृत दर्शनी त्याच्यामध्ये तथ्य आढळलं असेल आणि त्याप्रमाणे समन्स निघाला असेल. आता बघू न्यायालयात पुढची प्रक्रिया काय होती ती. एकूण कार्यकर्त्यांना तुम्ही आजच्या या बैठकीनंतर काही संदेश द्याल का? कारण वरती नेत्यांमध्ये कितीही समन्वय असला, काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मनमुटाव असतो, त्या एकमेकांची कामं केली जात नाही, सहकार्य दोन्ही पक्षाकडनं केलं जात नाही असं आढळतं. कार्यकर्त्यांना खाली पातळीवरती काय असं जरी काही ठिकाणी असलं, इथून पुढं आम्ही सगळेजण, आता आम्ही सगळे राज्यातली मंडळी एकत्र आहोत, आम्ही एकत्र बसतोय. सीएम शिंदे साहेब, फडणवीस साहेब एकत्र आहेत, एकत्र काम करतायत. हे मी मगाशी म्हटलं तसं बूथ पातळीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. छोटेसे किरकोळ मतभेद असतात, त्याच्यात तो समन्वयाचा अभाव नाही. समज असतात, गैरसमज असतात, एखाद्या कामावरनं मतभेद होतात, ते सुद्धा होणार नाहीत आणि ते समन्वयातनं चर्चा करून समोरासमोर बसून सोडवले जातील असाच आमचा प्रयत्न आहे. तो नक्की पण यशस्वी होईल. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी भाजप आणि शिवसेनेची जी बैठक होती त्याविषयी ते दोघं माहिती देत होते. पुढे जाऊया. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण न्यायालयानं त्यांना समन्स बजावलंय. राहुल शेवाळेंकडून मानहानी याचिका दाखल करण्यात आलेली होती. या याचिकेप्रकरणी ठाकरे राऊतांना समन्स बजावण्यात आले. 14 जुलैला या दोघांनाही हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले. न्यायालयाकडून त्यांना समन्स बजावण्यात आले. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात न्यायालयाकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना समन्स बजावण्यात आलंय. मुंबई न्याय दंडाधिकारी न्यायालयाकडून हे समन्स बजावलं गेलंय. 14 जुलैला या दोघांनाही हजर राहायचं आहे. चित्रा सोळंके आपल्यावर आहेत. तुम्ही राहुल शेवाळे यांचे वकील. नेमकं कोणत्या मुद्द्यावर कोर्टानं फटकारलंय? फटकारणं पहिल्यांदा समन्स इश्यू नाही झालं, प्रोसेस इश्यू झालाय.
या सगळ्या प्रकरणामध्ये एथिकल जर्नलिझमची म्हणजे पालन केलं गेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? त्याच्या व्यतिरिक्त प्रचंड बदनामी झाली आहे. बदनामी म्हणजे पाकिस्तान, म्हणजे माझे पाकिस्तानशी खूप जवळचे संबंध आहेत. पॉलिटिकली मला एखादी गोष्टीचं नुकसान थोडंफार झालं तर चालेल, पण समाजासमोर तुम्ही पाकिस्तानशी संबंध, तुमच्याकडे लोक कुठल्या नजरेने पाहणार? 14 जुलैला काय अपेक्षित आहे? हे याच्यात माननीय न्यायालयात मी जेव्हा 25 न्यायालय त्यांच्याकडे आर्ग्युमेंट केली, 7 वेळा सुनावण्या झाल्या. त्या सुनावण्यांमध्ये असं झालं होतं की कोर्टाने जास्त प्रिकॉशन घेतलं आणि 202 मध्ये आदेश दिले ट्रॉम्बे पोलिसांना की तपास करा तुम्ही CRPC प्रमाणे. ट्रॉम्बे पोलिसांनी राहुल शेवाळ्यांना आम्हाला बोलावलं होतं, त्यांची स्टेटमेंट झाली, मी मूळ पेपर सादर केले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेजी आणि राऊत साहेब या दोघांनाही तिथे बोलावण्यात आलं, त्यांचं म्हणणं ऐकण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी आपला रिपोर्ट सादर केला आणि त्यांनी सांगितलं यांनी सदर ऍक्ट कलम 500 आणि 501 प्रमाणे गुन्हा केलेला आहे. त्यांचा रिपोर्ट ऑफिशियल कोर्टात आला आणि त्यानंतर माझी सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये काल प्रोसेस इश्यू झाले. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. महत्त्वाची बातमी, भाईंदरमधील अभियंत्याला मारहाण प्रकरणासंदर्भातली ही बातमी. गीता जैन यांनी अभियंत्याला मारहाण केलेली होती, त्या संदर्भातली बातमी आहे. भाईंदरमधील अभियंत्याला गीता जैन यांनी मारहाण केलेली होती. अभियंता शुभम पाटीलकडून तक्रार मागे घेण्यात आली आहे. आमदार जैन यांच्या विरोधातली तक्रार अभियंत्याकडून मागे घेण्यात आलेली आहे. गीता जैन यांनी अभियंत्याला मारहाण केलेली होती. या मारहाण प्रकरणामध्ये शुभम पाटीलकडून तक्रार मागे घेण्यात आलेली आहे. जळगावात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोबल या संस्थेला भेट दिली. देवेंद्र फडणवीसांचं एक दिव्यांग तरुणीनं औक्षण केलं. फडणवीसांनीही त्या तरुणीच्या ताटात ओवाळणी भेट दिली. जळगावामध्ये भाजपच्या वतीनं टिफिन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या टिफिन पार्टीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. पाऊस सुरू होता तरी भर पावसात देवेंद्र फडणवीस टिफिन पार्टीला हजेरी लावलीच, त्यांनी ते उपस्थित राहिलेच. यावेळी फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांसोबत मांडी घालून खाली बसून टिफिन पार्टीत सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झालेत. गिरीश महाजन आपल्याला दिसत आहेत. राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट झाली आहे. हजारो विद्यार्थ्यांना मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांमध्ये जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावं लागतंय. पाहुयात स्पेशल रिपोर्ट. मुंबई ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या शाळा पहा. पालघरच्या बालापूर इथल्या पाटील पाड्यातली ही 1ली ते 5वी पर्यंतची शाळा. सध्या एकच वर्ग खोली आहे. मुलांना शिकवता येत नसल्यानं व्हरांड्यात वर्ग भरतात. दिवाळीनंतर तर शाळा थेट गावकऱ्यांच्या घरामध्येच भरवली जाते. लवकरात लवकर वर्ग बांधून मिळावा, जेणेकरून विद्यार्थ्यांची जी हेळसांड होते ते होणार नाही. कारण पावसाच्या वेळेस थोडीशी अडचण आम्हाला अशी होती की आपण ओटीवर वर्ग भरवतो. ओटीवर वर्ग भरवल्यामुळे पाऊस जर असला तर विद्यार्थ्यांचं अवधान आमच्याकडे राहत नाही सर. यापेक्षा वेगळी अवस्था मुरबाडच्या कोल्हेळ गावच्या शाळेची आहे. शाळेची इमारत कधीही कोसळेल अशा अवस्थेत आहे. तडे गेलेल्या भिंती आणि गळकट छप्पर यामुळे शाळेचे वर्ग भरवायचे कसे असा प्रश्न शिक्षकांच्या समोर असतो. सरकार दरबारी पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन ढिम्म आहे असा स्थानिकांचा आरोप आहे. सध्या एका वर्गात 2-2 वर्ग भरवण्यात आले, त्यामुळे शैक्षणिक वर्ष हे विद्यार्थ्यांचे धोक्यात आहे.
तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर इमारत उभी राहील याकडे लक्ष द्यावे. अकोला जिल्हा परिषदेच्या 187 वर्गखोल्या धोकादायक झालेत आणि या शाळांमध्ये मुलं शिकतील कशी असा प्रश्न पालकांना आहे. दुसऱ्या शाळेवर टीम नाही आहे आणि जे स्लॅबची शाळा आहे त्याच्यात पण पाणी गळते. त्याचं स्लॅबचं काम झालेलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. महाराष्ट्र शिक्षणात अग्रेसर असल्याची टिमकी अनेकदा वाजवली जाते, पण प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था दारुण आहे. त्यामुळे शैक्षणिक सुविधांवर सरकारला काम करण्यासाठी बराच वाव आहे. अकोल्याहून कुंदन जाधव आणि पालघरहून राहुल पाटीलसह सुनील घरत, न्यूज 18 लोकमत, शहापूर. एका बाजूला झेडपीच्याच काही शाळा ज्या डिजिटल होत आहेत तेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय, पण दुसरीकडे अनेक झेडपीच्या शाळांची अशी दयनीय अवस्था आहे, त्याकडे विशेष लक्ष देण्याची सरकारनं गरज आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसह वेगवान बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती पाहूया. सुनील केंद्रेकर यांची स्वेच्छा निवृत्ती मंजूर करण्यात आलेली आहे. केंद्रेकर छत्रपती संभाजीनगरचे IAS अधिकारी आहेत. अप्पर सचिव नितीन गर्देंकडून त्यांच्या स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे. 3 जुलै हा केंद्रेकरांचा शासकीय सेवेचा शेवटचा दिवस असणार आहे. ब्रेकिंग न्यूज आताची आपण पाहतो आहोत. सुनील केंद्रेकर यांची स्वेच्छा निवृत्ती मंजूर करण्यात आलेली आहे. अप्पर सचिव नितीन गर्देंकडून स्वेच्छा निवृत्तीचा केंद्रेकर यांचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, काय नेमकी माहिती? मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या स्वेच्छा निवृत्तीचे अनेक दिवस चर्चा होती, मात्र प्रत्यक्षात त्यांनी अर्ज दिलेला आणि त्या अर्जावर मुख्यमंत्र्यांनी सही केल्याची सुद्धा माहिती या ठिकाणी आहे. मात्र हायकोर्ट औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे की सुनील केंद्रेकर यांचा राजीनामा प्रशासनाने स्वीकार करू नये आणि त्याची सुनावणी आता 4-4:30 वाजता होणार आहे. एकंदरीत सुनील केंद्रेकर हे औरंगाबाद संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जी समिती आहे, समितीचे अध्यक्ष आहेत. कारण ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती, मात्र आता हायकोर्टाने यामध्ये इंटरफेअर करून त्या कामकाजावर आता लक्ष ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि औरंगाबाद संभाजीनगरला जो पाणी पुरवठा करणारी योजना आहे त्यावर हायकोर्टाची देखरेख आहे आणि हायकोर्टाची देखरेख अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांना त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता संभाजीनगर उच्च न्यायालय याबद्दल काय निर्णय देते महत्वाचं आहे, कारण त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला. मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकारी प्रमुख म्हणून त्याचा तो अर्ज सुद्धा स्वीकृत केलेला आहे, पण कोर्टाने जर आदेश दिला की त्यांचा राजीनामा मंजूर करू नये किंवा त्यांचा राजीनामा मंजूर झाला, ठीक आहे याबद्दल सिद्धार्थ, काय धन्यवाद. नेमकं सविस्तर माहिती कोर्टामध्ये आपण दिलीत त्याबद्दल.